मंडळी, व्हिडिओचं थंबनेल बघून समजतं आमचं रखडले असं म्हणणारी संघटना म्हणेल की भावा, पोरीकडच्या बापाची प्रॉपर्टी राहू दे, आम्हाला नुसती कान नाक डोळा असलेली पोरगी जरी भेटली ना तरी आम्ही खुश आहे. सध्याच्या घडीला फक्त पोरगीच असावी इतकी आमची साधी अपेक्षा राहिलेली आहे. पण दोस्तांनो, सध्याच्या घडीला आपल्या आसपास असे बी काही बहादर आहेत जे अशी स्वप्न बघतात किंवा अशी पोरगी पटवण्याचा प्रयत्न करतात जी एकुलती एक आहे, जिला भाऊ नाही, बापाला तिच्यानंतर मागं पुढं कोण नाही, सगळ्यात महत्वाचं गडगंज प्रॉपर्टी आहे. असं असलं तर ही गडी पोरगी दिसायला थोडीफार खराब असेल तरी चालेल, ते ऍडजस्ट करायला तयार आहेत. आता सगळीच पोरं अशी असतात का? तर नाही. मोजकेच गडी असे आहेत ज्यांना अशी स्वप्न पडतात. काळजी करू नका, आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे. खरंच सासरवाडीच्या प्रॉपर्टीवर जावयाचा हक्क असतोय का? आणि असेल तर तो मिळवायचा कसा? कायद्यात तशी काय तरतूद आहे का? सगळं जाणून घेऊया इन डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर जावयाचा किती आणि कसा हक्क असतो हा प्रश्न बऱ्याच कुटुंबांमध्ये वादाचा विषय ठरतो. लग्नानंतर मुलगी आणि जावई सासरी ये जा करत असतात. कधी कधी ते आर्थिक मदत पण करतात, कधी सासऱ्यांसोबत राहतातही. त्यामुळे बऱ्याच वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की जावयाला सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क असतो का? तर बघा मंडळी, त्याचं कसं आहे, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कायद्यामध्ये नातेसंबंध आणि मालकी हक्क या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी येतात. कुठेतरी जावई आहे म्हणून आपोआप त्याला सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर हिस्सा मिळतो असं नाही. भावना एक वेगळी गोष्ट आहे आणि कायदा ही एक वेगळी गोष्ट आहे. भारतामध्ये हिंदू कुटुंबासाठी मालमत्तेबाबतचा मुख्य कायदा म्हणजेच हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 या कायद्यानुसार वारस कोण असेल आणि त्यांचे हक्क काय असतील हे ठरतं. आता या कायद्यानुसार सासऱ्याचे कायदेशीर वारस कोण असतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याची बायको, मुलगा, मुलगी, आई आणि काही परिस्थितीत इतर नातेवाईक. इथं एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की मुलगी ही वारस असते, पण जावई त्यांचा वारस असू शकत नाही. जर त्यांची मुलगी जिवंत असेल म्हणजे तुमची बायको, तर तिला वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो. 2005 साली हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2005 तयार करण्यात आला. यानंतर मुलीला मुलासारखाच हक्क मिळायला लागला, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघेही समान वारस झाले. आता प्रश्न असा पडतो की जर मुलीला हिस्सा मिळाला तर त्याचा जावईला फायदा होतो का? तर होतो, पण तो अप्रत्यक्षपणे होतो. कारण मालमत्ता मुलीच्या नावावर जाते, पण ती मुलगी तिच्या नवऱ्यासोबत राहत असते. त्यामुळे दोघं मिळून ती मालमत्ता वापरत असतात. पण कायदेशीर दृष्ट्या ही मालकी जी आहे ती मुलीचीच असते, जावयाची नाही. आता जर सासरे जिवंत असतील तर परिस्थिती अगदी क्लिअर आहे. सासऱ्याच्या जिवंतपणी जावयाला कुठलाच हक्क नसतो. सासरे त्यांची प्रॉपर्टी विकू शकतात, दान करू शकतात, त्याची वसियत बनवू शकतात किंवा त्यांना वाटेल ते कुणालाही स्वतःची प्रॉपर्टी देऊ शकतात. जावई त्याच्यामध्ये काहीच आक्षेप घेऊ शकत नाही. जर सासऱ्यांनी वसियत केली असेल आणि त्यात जावयाचं नाव लिहिलं असेल तर जावयाला हिस्सा मिळू शकतो. जर उदाहरणच घ्यायचं झालं तर सासऱ्याने वसियतमध्ये लिहिलं की माझ्या जावयाला 10 लाख रुपये द्यावेत, तर ते कायदेशीररित्या वैध असतं. पण जर जावयाचं नावच नसेल तर जावयाला काहीही मिळणार नाही. आणि जर सासऱ्यांचा मृत्यू झाला आणि वसियत पण बनवली नसेल तर इथे मात्र कायदा लागू होतो. त्यावेळी प्रॉपर्टी मिळते ती पत्नीला आणि मुलांना, म्हणजे मुलालाही आणि मुलीलाही ही प्रॉपर्टी मिळते. आता महत्वाचा मुद्दा आहे की मुलगी जिवंत नसेल तर काय? जर सासऱ्यांची मुलगी म्हणजे आपली बायको आधीच मरण पावली असेल तर सासऱ्याची प्रॉपर्टी नातवांना मिळते, याचा थेट हिस्सा जावयाला मिळतच नाही. पण जर जावयाची बायको मरण पावली आणि तिच्या नावावर मालमत्ता आली होती तर तिच्या मृत्यूनंतर जावई तिचा वारस होऊ शकतो. म्हणजे जावयाचा हक्क हा पत्नीमार्फत येतो, सासऱ्यांमार्फत थेट नाही. आता अजून एक कंडिशन असू शकते, ती म्हणजे अनेकदा जावई सासऱ्यांसोबत राहतो, काही वेळा तो घर बांधायला पैसे देतो, मग त्याला हिस्सा मिळतो का? तर तो फक्त सासऱ्यांसोबत राहतो म्हणून त्याला हिस्सा मिळत नाही. पण जर त्यानं पैसे गुंतवले असतील आणि त्याचे पुरावे त्याच्याकडे असतील, असा कोणता लिखित करार असेल तर मात्र तो कायदेशीर दावा करू शकतो. आता ही प्रॉपर्टी जर पूर्वजांची असेल तर मुलगी त्यामध्ये हिस्सेदार असते. मुलीला हिस्सा मिळाला की तो तिच्या नावावर होतो. या प्रकरणात देखील जावई त्या संपत्तीचा थेट मालक होत नाही. आता अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे घटस्फोट झाला असेल तर काय? आता कंडिशनमध्ये जावई दूरपर्यंत कुठेच नसतो. घटस्फोट झाला असेल तर मग तुम्हाला एक फुटकी कवडी पण मिळू शकत नाही. बायकोला मिळाली तर त्याचा लाभ पण घेता येऊ शकत नाही. सगळ्या गोष्टीतून तुम्हाला असं वाटेल की जावयाला कधीच हक्क मिळू शकत नाही का? तर असं नाहीये, मिळू शकतो. कधी? फक्त 3च कंडिशनमध्ये. सासऱ्यांनी वसियत करून दिली असेल की माझ्या जावयाला अमुक अमुक रक्कम किंवा ही प्रॉपर्टी द्या, तरच जावयाला ती प्रॉपर्टी मिळू शकते.
दुसरी सिच्युएशन म्हणजे सासऱ्यांनी जिवंतपणे तुम्हाला त्यांची प्रॉपर्टी दानपत्राच्या स्वरूपात दान केली असेल तर. आणि तिसरी सिच्युएशन म्हणजे मालमत्ता थेट जावयाच्या नावावर खरेदी केली असेल तर. या 3च कंडिशन्समध्ये तुम्हाला सासऱ्याची प्रॉपर्टी मिळू शकते. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या सासऱ्याच्या प्रॉपर्टीचा थेट हक्क मिळत नाही. आता बऱ्याच वेळेला असं वाटेल की आपल्या सासऱ्याची सेवा केली, खर्च केला, मग हिस्सा का नाही भेटत? पण कायदा भावनेवर नाही तर कागदपत्रांवर चालतो हे लक्षात घ्या. नातं म्हणजे आपुलकी आली, पण मालकी म्हणजे कायदेशीर कागदपत्रांचा विषय आहे. त्यामुळे मी सासऱ्यांचा जावई आहे म्हणून माझा हिस्सा आहे, मी घरात राहतो म्हणून घर माझं आहे, मुलगी माझी आहे किंवा पत्नी माझी आहे म्हणजे तुझ्या वडिलांची संपत्ती माझी आहे, हे सगळे गैरसमज डोक्यातून काढून टाका आणि सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर टपून राहण्याच्या नादात आणि श्रीमंताची पोरगी पटवण्याच्या नादात थोडी स्वतःची प्रॉपर्टी जमा करा, स्वतःचं कर्तृत्व गाजवा आणि खुश राहा. दुसरा पर्याय नाही. आता म्हणजे जावयाला सासऱ्याच्या प्रॉपर्टीत थेट हक्क मिळत नसेल तर मग दुसऱ्या बाजूला हाही प्रश्न पडतो की मग सुनेला आपल्या सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये थेट हक्क मिळतो का? खरं तर नवऱ्याच्या वडिलोपार्जित संपत्तीवर बायकोचा पहिला अधिकार मानला जातो, त्यानंतर मुलाचा अधिकार असतो. पण मग जर मुलाचं निधन झालं असेल तर कायद्यानुसार एखाद्या कुटुंबात सून वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर दावा करू शकते. पण सासू आणि सासऱ्यांनी स्वतःच्या पैशांमधून जी प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर त्यावर सून कोणताही अधिकार सांगू शकत नाही. सासू आणि सासरे हे त्यांची कमावलेली प्रॉपर्टी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मृत्यूपत्राद्वारे देऊ शकतात. अशा मालमत्तेवर सुनेला कायदेशीर हक्क सांगता येत नाही. एकूणच काय तर कुटुंबातल्या संपत्तीवरून भांडणं होतात, नाती तुटतात, पण योग्य माहिती असेल तर वाद टाळता येतात. त्यामुळे कागदपत्र व्यवस्थित ठेवा, वसियत करून ठेवा, स्पष्टता ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाती जपा. प्रॉपर्टीपेक्षा ऑब्व्हियसली नातीच मोठी असतात. हक्कापेक्षा विश्वास महत्वाचा असतो आणि वादापेक्षा समजूतपणा जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे जर कुठल्याही कुटुंबात असा प्रश्न निर्माण झाला असेल तर योग्य वकिलांचा सल्ला घ्या, कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि भावना बाजूला ठेवून कायद्याचा आधार घ्या. बाकी दिलेली माहिती कशी तुम्हाला वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.